फिवर विथ रॅश वाचत होतो. तर हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे क्लिनिकली. मोस्टली पेडियाट्रिक पॉप्युलेशनमध्ये जास्त ह्याचे एक्झाम्पल आहेत. पेडियाट्रिकमध्ये जास्त दिसतात. त्याचे काही डिफरन्शियल डायग्नोसिस माहीत असणं गरजेचं आहे आपल्याला. त्याचे खूप जास्त आहे त्याचे डिफरन्शियल डायग्नोसिस. तर सगळ्यात पहिल्यांदा रुबिओलामध्ये दिसतो, म्हणजे मिझल्स म्हणतो आपण त्याला. त्याचा ट्रायड पण आहे, कफ, कंजक्टिव्हायटिस आणि कोरायझा, आणि त्यात कॉप्लिक स्पॉट पण दिसतात. दुसरं पुन्हा रुबेला म्हणजे जर्मन मिझल्स, त्यात पण दिसतो आपल्याला फिवर विथ रॅश. पुन्हा एरिथेमा इन्फेक्शियोसम, फिफ्थ म्हणतो तर पार्वो व्हायरस B19 कॉज होतो, आणि स्लॅबचे कॅपरन्स पण असतात त्यात. हे बऱ्याचदा विचारलं जातं एक्झाममध्ये. पुन्हा इन्फेक्शन्स न्यूक्लिओसिसमध्ये पण दिसतो, जो की एप्स्टीन-बार व्हायरसमुळे कॉज होतो. खाली गेलं तर आपल्या स्क्रब टायपसमध्ये असतं फिवर विथ रॅश. लाईम डिसीजमध्ये पण दिसतो फिवर विथ रॅश. मोस्ट कॉमन टायफॉइड फिवरमध्ये दिसतो, डेंग्यू फिवरमध्ये पण दिसतो फिवर विथ रॅश इन 50% ऑफ केसेसमध्ये दिसतो त्यात. खाली गेलं तर एरिथेमा मार्जिनेटम, रोमॅटिक हार्ट डिसीजमध्ये, रोमॅटिक फिवरमध्ये पण दिसतो समजा फिवर विथ रॅश. SLE सिस्टमिक लुपस एरिथेमॅटिस, त्यात पण असतं मॅक्युलर अँड पेपरल एरिथेमा ऑफन इन सन एक्सपोज एरियाज. खाली खूप जास्त एक्झाम्पल आहे त्याचे फिवर विथ रॅशचे. स्कारलेट फिवरमध्ये पण दिसतो, कावासाकी डिसीजमध्ये पण दिसतो.